Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to learn depending on the height of the satellites orbits above the earth's surface, the satellite orbits are classified as below. आपण आज आर्टिफिशियल सॅटेलाइटची अर्थच्या सरफेसपासूनची उंची, फिरण्याची उंची ही साधारणतः किती ठरवली जाते आणि त्यानुसार त्या ऑर्बिटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. तर सॅटेलाइट जो असतो हा सॅटेलाइट पृथ्वीभोवती रिव्हॉल्व होत असताना तो सॅटेलाइट त्या पृथ्वीपासून किती हाईटवरती रिव्हॉल्व होतो आहे हे कसं ठरवलं जातं ते आपण बघणार आहोत. त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. तर ते तीन प्रकारच्या हाईट्स असतात. एक आहे हाय अर्थ ऑर्बिट, दुसरं आहे मीडियम अर्थ ऑर्बिट आणि तिसरं आहे लो अर्थ ऑर्बिट. आपण पहिल्यांदा बघूया हाय अर्थ ऑर्बिट. हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस ग्रेटर दॅन 35,780 kilometer. Then the satellite is called the high earth or orbit is called the high earth orbit. जर समजा सॅटेलाइट हा पृथ्वीपासून 35,780 किलोमीटर उंचीवरती जर रिव्हॉल्व होत असेल तर त्या हाईटला हाय अर्थ ऑर्बिट असं म्हणतात. त्या ऑर्बिटला काय म्हणतात? उच्च हाय कक्षा असलेलं ऑर्बिट असं म्हणतात. उच्च हाईट असलेलं. अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन अन ऑर्बिट 35,780 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस विल टेक अराउंड 24 hours टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. समजा ती सॅटेलाइट जो आहे तो त्या पृथ्वीच्या भोवती किती हाईटवर 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरती, जास्त हाईटवरती जर तो फिरत असेल तर अशा सॅटेलाइटला पृथ्वीभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 24 तास लागतात. बघा, म्हणजे एखादा सॅटेलाइट जर पृथ्वीपासून 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याला किती वेळ लागतो? 24 hours लागतो एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी. आता तुम्हाला माहिती की पृथ्वीला स्वतः भोवती हा पृथ्वीचा ॲक्सिस आहे आणि ह्या ॲक्सिस भोवती पृथ्वी स्वतः जेव्हा रिव्हॉल्व होत असते तेव्हा पृथ्वीला स्वतः भोवती फिरायला सुद्धा 24 hours लागतात. रिव्हॉल्युशन टाइम ऑफ अर्थ इज ऑल्सो 24 hours. म्हणजे जर तुम्ही गंमत बघितली की ही पृथ्वी स्वतः भोवती फिरत असताना ती 24 तास घेते आणि हा सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरताना तो सुद्धा 24 तास घेतोय. म्हणजे काय होणार आहे ह्या सिच्युएशनमध्ये की पृथ्वी जसजशी पुढे जाईल तसा सॅटेलाइट सुद्धा पुढे जाईल. म्हणजे पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि सॅटेलाइटचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग कसे दोघं समान असणार आहेत. आणि हे समान असल्यामुळे ही समजा पृथ्वीचा हा पॉइंट, ह्या पॉइंटच्या समोर हा सॅटेलाइट आहे. पृथ्वी थोडी पुढे सरकली की तेवढ्याच वेळामध्ये हा सॅटेलाइट पण पुढे सरकणार आहे. म्हणजे हा सॅटेलाइट या पृथ्वीच्या भोवती फिरत असताना सतत ह्या पॉइंटच्या समोर असणार आहे. सतत पृथ्वीच्या या रिजनच्या समोर हा सॅटेलाइट असणार आहे. एव्हरी सेकंड तो त्याच पार्टच्या समोर असणार आहे. कारण त्याचं एकच रिझन आहे, कारण की रिव्हॉल्युशन टाइम ऑफ द सॅटेलाइट अबाउट the earth is also 24 hours and revolution time of the earth towards itself is also 24 hours. If the satellite is revolving in an orbit parallel to the equator, the time of revolution for the earth around itself and that for the satellite to revolve around the earth being the same. हे कसे दोघं सेम आहे. रिव्हॉल्युशन स्वतःभोवतीचं रिव्हॉल्युशन पृथ्वीचं आणि सॅटेलाइटचं पृथ्वीभोवतीचं रिव्हॉल्युशन ह्यांचं टायमिंग कसं आहे? सेम आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? सो द सॅटेलाइट विल अपिअर टू बी स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू द अर्थ. त्यामुळे हा सॅटेलाइट ह्या भागावरच्या ह्या रिजनवरच्या लोकांना हा कसा दिसणार आहे? स्टेशनरी दिसणार आहे.
कारण तुम्हाला माहिती आहे की जर समजा आपण एका बसमध्ये बसलेलो असू आणि बस आपल्या शेजारीसुद्धा अजून तशीच एक बस उभी आहे. जर समजा आपली बस सुरू झाली आणि त्याच वेळेस शेजारची ही बस सुरू झाली आणि दोन्ही बस एकाच स्पीडमध्ये पॅरलल चालायला लागल्या, धावायला लागल्या, तर आपल्याला शेजारची जी बस आहे ती कशी वाटते, ती स्थिर उभी आहे असं वाटते. त्याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा मूव्ह होतीये, सॅटेलाइट पण मूव्ह होतोय. त्यामुळे हा सॅटेलाइट ह्या पृथ्वीच्या ह्या ठिकाणाहून स्थिर आहे असं दिसेल. दिस सॅटेलाइट आर देअरफॉर कॉल्ड जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. ह्या सॅटेलाइटला भूस्थिर सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आता ह्या सॅटेलाइटचा उपयोग काय? जो सॅटेलाइट हाय ऑर्बिटमधून फिरत असतो, हाय हाईटच्या ऑर्बिटमधनं फिरत असतो आणि जो 24 आवर घेतो फिरण्यासाठी पृथ्वीभोवती, त्या सॅटेलाइटचा उपयोग काय होतो? तर ऑब्व्हियसली पृथ्वीच्या एखाद्या विशिष्ट भागावरचं निरीक्षण करण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग होणार. कारण की कंप्लीट वेळ हा सॅटेलाइट पृथ्वीच्या ह्याच भागासमोर असेल आणि म्हणून या भागाचं निरीक्षण करणे, स्टडी करणे या सॅटेलाइटला काय होणार आहे, हे त्याला उपयोगी पडणार आहे. यूज ऑफ दिस सॅटेलाइट. दिस सॅटेलाइट आर स्टेशनरी विथ रेफरन्स टू द अर्थ. दे कॅन ऑब्झर्व अ स्पेसिफिक पोर्शन ऑफ द अर्थ. अर्थवरच्या स्पेसिफिक पोर्शनला तो काय करणार आहे, सॅटेलाइट काय करू शकणार आहे, ऑब्झर्व करू शकणार आहे आणि कंटिन्युअसली. देअरफॉर दे आर यूज इन ॲप्लिकेशन लाईक मेटॉलॉजी अँड फॉर कॅरिंग सिग्नल्स फॉर टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ एक्सेट्रा. आणि म्हणून हा सॅटेलाइटचा उपयोग काय होतो? मेटॉलॉजीसाठी. म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे त्या भागाच्या समोर सतत त्या सॅटेलाइटला ठेवून त्या भागाचा आपण स्टडी करू शकतो. तिथे कोणते खनिज आहेत, मिनरल्स आहेत, मेटॉलॉजीचा अभ्यास तिथे आपण करू शकतो. त्याचबरोबर त्या भागावरती टेलिफोन, टेलिव्हिजनसाठी, रेडिओसाठी जे सिग्नल्स लागतात ते सिग्नल्स हा सॅटेलाइट देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे सिग्नल्स हा सॅटेलाइट घेऊ शकतो. आणि म्हणून ब्रॉडकास्टिंगसाठी, नंतर मेटॉलॉजीसाठी आपण मागच्या पिरियडला बघितलं. ब्रॉडकास्टिंगसाठी म्हणजे टेलिव्हिजनसाठी वगैरे, नंतर ब्रॉडकास्टिंगसाठी, त्यानंतर मेटॉलॉजीसाठी हे आपल्याला फॉरेस्ट किंवा डेझर्ट किंवा ओशन या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आणि ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट ह्या दोन सॅटेलाइटची कक्षा ऑर्बिट काय असणार आहे, हा हाय अर्थ ऑर्बिट असणार आहे. द जिओस्टेशनरी सॅटेलाइट ऑर्बिट अबाउट द इक्वेटर. दीज आर देअरफॉर नॉट युजफुल इन द स्टडी ऑफ द पोलर रिजन. आता हा जिओस्टेशनरी सॅटेलाइट जो आहे तो काय इक्वेटरच्या वर असतो. इक्वेटर जे असतात ह्या इक्वेटरच्या वर असतो तो आणि त्यामुळे त्याचा तो कशाला उपयोगी पडत नाही, नॉट युजफुल टू द पोलर रिजन. हे ध्रुव जे आहेत ह्या ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी हा सॅटेलाइट उपयोगी पडत नाही. हा फक्त कशासाठी उपयोगी पडतो तर तो इक्वेटरच्या रिजनचा अभ्यास करण्यासाठी हा उपयोगी पडतो. आता दुसरं आपण हाईट बघूया, मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे मध्यम कक्षा. पृथ्वीपासून मध्यम कक्षेवरती जर सॅटेलाइट फिरत असेल तर त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणायचं. आता त्याची हाईट किती असते? हाईट अबाव द अर्थ सरफेस 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर. म्हणजे 2000 किलोमीटरपासून 35,780 किलोमीटरपर्यंत जर ऑर्बिटची हाईट असेल अर्थपासूनची तर तिला मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणतात. इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट अबाव द अर्थ सरफेस इज इन बिटवीन 2000 किलोमीटर अँड 35,780 किलोमीटर, द ऑर्बिट्स आर कॉल्ड मीडियम अर्थ ऑर्बिट. तर बघा हा अर्थ आहे आणि ह्या अर्थच्या भोवती जेव्हा सॅटेलाइट फिरतोय आणि ह्या सॅटेलाइटची जी हाईट आहे अर्थपासूनची ही 2000 किलोमीटरपासून 35,780 किलोमीटर ह्या दरम्यान जर ही हाईट असेल तर तिला मीडियम अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. आता याचं वैशिष्ट्य काय आहे? इन दिस ऑर्बिट द सॅटेलाइट कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन इन 2 to 24 आवर. हा जो सॅटेलाइट आहे या पृथ्वीभोवती
किती वेळामध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करू शकतो, तर 2 तासपासून 24 तासांपर्यंत. म्हणजे पृथ्वीच्या जवळ असेल तर 2 तासामध्ये रिव्हॉल्युशन कंप्लीट होईल आणि पृथ्वीच्या अतिशय लांब असेल तर 24 तासापर्यंत त्याला वेळ लागू शकतो. म्हणजे मीडियम ऑर्बिटमध्ये जर सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असेल तर त्या सॅटेलाइटला 2 तास ते 24 तासापर्यंत वेळ लागू शकतो वेगवेगळ्या ऑर्बिटनुसार. These ऑर्बिट आर युजफुल इन द स्टडी ऑफ पोलर रिजन. आता हा सॅटेलाइट पोलर रिजनवरनं रिव्हॉल्व होत असल्यामुळे हे उत्तर आणि दक्षिण ध्रुव जे आहेत, साऊथ अँड नॉर्थ पोल जे आहे, या साऊथ आणि नॉर्थ पोलचा स्टडी करण्यासाठी आपल्याला ह्या ऑर्बिटचा उपयोग करता येतो. म्हणजे ह्या ऑर्बिटमधून फिरणाऱ्या सॅटेलाइटचा उपयोग करता येतो. फॉर दिस पर्पज एलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट्स पासिंग ओव्हर द पोलर रिजन आर युज्ड. हा जो ऑर्बिट आहे हा ऑर्बिट इलेप्टिकल असतो. म्हणजे हा ऑर्बिट पूर्ण वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर नसून तो कसा कोणत्या आकाराचा असतो तर इलेप्टिकल म्हणजे अंड्याच्या आकाराचा अंडाकृती असा हा ऑर्बिट असतो. हा सर्क्युलर नसतो. दीज ऑर्बिट्स आर कॉल्ड पोलर ऑर्बिट्स. या इलेप्टिकल ऑर्बिट्सला पोलर ऑर्बिट्स असं म्हणतात. सम ऑफ दीज सॅटेलाइट्स रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट ॲट अ हाईट ऑफ अराउंड 20,200 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस. यातले काही सॅटेलाइट्स की जे 20,200 किलोमीटरच्या वरती फिरत असतात, म्हणजे 20,200 किलोमीटरच्या पेक्षा जास्त हाईटवरती जे सॅटेलाइट फिरत असतात, ज्यांच्या ऑर्बिट असतात, त्या ऑर्बिट्स कशा असतात तर त्या सर्क्युलर असतात. त्या मात्र कशा असतात सर्क्युलर. आणि त्याच्यापेक्षा कमी हाईट असलेल्या ज्या असतात त्या कशा असतात इलेप्टिकल असतात. द अर्थ सरफेस ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट रिव्हॉल्व इन सच ऑर्बिट. हे असे जे ऑर्बिट्स असतात हे ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट, ह्या सॅटेलाइटला ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट म्हणजे दिशा दाखवणाऱ्या दिशादर्शक सॅटेलाइट असं म्हटलं जातं. जे हाय अर्थ ऑर्बिट असतात त्यांना आपण काय म्हणतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो किंवा जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आणि जे सॅटेलाइट मीडियम अर्थ ऑर्बिटमधनं फिरत असतात त्यांना ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आता तिसरा जो हाईट ऑर्बिटची हाईट आहे ती आहे लो अर्थ ऑर्बिट्स. हाईट अबाव द अर्थ सरफेस 180 किलोमीटर टू 2,000 किलोमीटर. म्हणजे पृथ्वीपासून 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटर पर्यंत हाईटवरती फिरणाऱ्या सॅटेलाइटच्या ऑर्बिटला काय म्हणतात लो अर्थ ऑर्बिट्स असं म्हणतात. म्हणजे इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट अबाव द अर्थ सरफेस इज इन बिटवीन 180 किलोमीटर अँड 2,000 किलोमीटर, द ऑर्बिट्स आर कॉल्ड लो अर्थ ऑर्बिट. In this orbit, the satellite complete one revolution in around 90 minutes. 180 किलोमीटर ते 2,000 किलोमीटर एवढ्या उंचीवर फिरणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा म्हणजे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 90 मिनिट लागतात. किती मिनिट लागतात 90 मिनिट लागतात. आता याचा उपयोग काय यूज ऑफ द सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन दिस ऑर्बिट. द सॅटेलाइट यूज फॉर scientific experiments and atmospheric studies revolve in low earth orbit. अर्थवरती काही सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय प्रयोग करायचे असतील आणि हवामानाचा अभ्यास करायचा असेल तर ह्या सॅटेलाइटचा किंवा ह्या ऑर्बिटचा उपयोग केला जातो. आता जर आपण बघितलं की फरक जर तुम्हाला डिफरन्स जर विचारला तर तुम्ही पहिल्यांदा हाय अर्थ ऑर्बिट यांची रेंज सांगायची आहे. ती रिव्हॉल्युशनची रेंज आहे 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरती फिरणारे ऑर्बिट. मीडियम काय आहेत तर मीडियम अर्थ ऑर्बिट आहेत ते 2,000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर रेंजमध्ये रिव्हॉल्व होणारे सॅटेलाइट आहेत त्या ऑर्बिट. आणि लो अर्थ ऑर्बिट कोणते तर जे सॅटेलाइट
180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर एवढ्या रेंजमध्ये रिव्हॉल्व होत आहेत, ती ऑर्बिट कशी असते, लो अर्थ ऑर्बिट. हा पहिला डिफरन्स आहे. दुसरा डिफरन्स, प्रत्येकाला अर्थभोवती वन रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ. हाय अर्थ ऑर्बिट मधून फिरणाऱ्या सॅटेलाइटला अर्थभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 24 आवर्स लागतात. मीडियम अर्थ ऑर्बिटमधून फिरणाऱ्या सॅटेलाइटला अर्थभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 2 तासापासून 24 तासापर्यंत वेळ लागतो. म्हणजे यांची ऑर्बिटची हाईट कशी आहे, वेगवेगळी. तर 2 तासापासून 24 तासापर्यंत वेळ लागतो. आणि लो अर्थ ऑर्बिटमधून फिरणाऱ्या सॅटेलाइटला या अर्थभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 90 मिनिट्स लागतात. हा दुसरा डिफरन्स आहे. आता तिसरा डिफरन्स म्हणजे की या सॅटेलाइटला काय म्हटलं जातं, तर हा सॅटेलाइट आहे जिओ सिंक्रोनस किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. हाय ऑर्बिटमधून फिरणारा. मीडियम ऑर्बिटमधून फिरणारा जो आहे तो ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट आहे. आणि लो अर्थमधून फिरणारा जो आहे तो आपला सिंपल सॅटेलाइट आहे. आता त्यानंतर चौथा जो फरक आहे तो म्हणजे पर्पज काय आहे. चौथा फरक आहे तो म्हणजे त्यांचं ऑर्बिटची जी शेप आहे तो कसा आहे. ऑर्बिटचा शेप तो सर्क्युलर असेल किंवा तो कसा असू शकतो, इलेप्टिकल. नेचर ऑफ द ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिटचं नेचर कसं आहे, सर्क्युलर. मीडियम अर्थ ऑर्बिटचं नेचर आहे इलेप्टिकल आणि लो अर्थ ऑर्बिटचं नेचर आहे सर्क्युलर. तर हा सुद्धा सर्क्युलर होतो. 20,200 किलोमीटर पर्यंत जर सॅटेलाइटची हाईट असेल तर हा इलेप्टिकल असतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त उंचीवरती जर का समजा हा सॅटेलाइट फिरत असेल तर तो कसा असतो, सर्क्युलर असतो. तर हा सर्क्युलर 20,200 पेक्षा जास्त असेल तर सर्क्युलर, नाही तर हा इलेप्टिकल असतो. आणि हा सर्क्युलर असतो. तर हा चौथा फरक आहे. आणि पाचवा फरक याचा आहे तो यूज. हा कोणता सॅटेलाइट आहे, हाय अर्थचा सॅटेलाइट कोणता आहे, जास्त उंचीवर फिरणारा. तर तो सॅटेलाइट त्याचा उपयोग काय आहे, त्याचा यूज काय आहे. तर त्याचा यूज मेटॉलॉजी किंवा पृथ्वीच्या एका विशिष्ट अशा भागाचा स्टडी करणे. मेटॉलॉजी अँड फॉर कॅरिंग सिग्नल्स फॉर टेलिफोन टेलिव्हिजन याच्यासाठी याचा उपयोग होतो. आणि स्पेसिफिक पोर्शनचा अभ्यास करणे असा त्याचा उपयोग होतो. याचा यूज काय आहे, तर याचा यूज जो आहे तो म्हणजे पोलर रिजनचा अभ्यास करणे. याला पोलर ऑर्बिट म्हणतात. सम ऑफ दिस सॅटेलाइट रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट ऑफ हाईट अराउंड द अर्थ सरफेस ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट. तर त्याचा यूज काय आहे, तर पोलर रिजनचा स्टडी करणे. आणि याचा यूज काय आहे, तर याचा यूज आहे की सायंटिफिक एक्सपेरिमेंट करणे, ॲटमॉस्फिअरची स्टडी करणे. अशा पद्धतीने असे 6 प्रत्येकाचे काय येतील, डिफरन्स येणार आहेत. तर हा जो क्वेश्चन आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन चांगल्या पद्धतीने त्यांच्यातला डिफरन्शिएशन काय आहे, फरक काय आहे, डायग्राम, ऑर्बिटची नेचर, हा सगळा अभ्यास करायचा आहे. हा IMP क्वेश्चन आहे. तिन्ही सुद्धा ऑर्बिट्स आपल्याला चांगल्या पद्धतीने लर्न करायचा आहे. तर ह्या लेसनमधला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर हा एक तुम्हाला IMP प्रश्न सांगितला होता मी, डिपेंडिंग ऑन फंक्शन्स, सॅटेलाइटचे प्रकार, त्यांचे फंक्शन, नंतर त्यांचे लॉन्चर काय आहेत, लॉन्चिंग व्हेकल्स, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर हा एक प्रश्न, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेस मिशन, हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही अशा पद्धतीने लेसन छोटासा आहे, असे इम्पॉर्टंट क्वेश्चन करायचे आहेत. 1, 2 आणि 3. आता आपण नेक्स्ट पिरियडला, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बद्दल आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. याचा एक यूज सांगायचा राहिला, लो अर्थ ऑर्बिटचा यूज इथे सांगायचा राहिला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड हबल टेलिस्कोप ऑल्सो रिव्हॉल्व इन लो अर्थ ऑर्बिट. ही लो अर्थ ऑर्बिट म्हणजे 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर या ऑर्बिटमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे.
आणि हबल टेलिस्कोप जो आहे तो सुद्धा काय करतोय, इथं फिरत, म्हणजे इथे तुम्हाला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, म्हणजे जसं आपलं बस स्टॉप असतो, रेल्वे स्टॉप असतो, रेल्वे स्टेशन असतं, तसं अवकाशामध्ये स्पेसमध्ये स्पेस स्टेशन तयार केलंय. म्हणजे जे स्पेस क्राफ्ट जे आहेत ते पृथ्वीवरून सतत स्पेसमध्ये जात असतात, त्यांना थांबण्यासाठी तिथं स्पेस स्टेशन एक बनवलेलं आहे. आणि हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एका ठिकाणी नाहीये, तर ते काय होतंय, फिरतंय सतत. म्हणजे एका ठिकाणी आपलं जसं बस स्टॉप एका ठिकाणी थांबलेलं असतं, एका ठिकाणी उभं असतं, तसं हे स्पेस स्टेशन थांबलेलं नसतं, तर ते पृथ्वीभोवती फिरतंय. आणि हबल टेलिस्कोप जो आहे पृथ्वीचं निरीक्षण करणारा, हा हबल टेलिस्कोप सुद्धा पृथ्वीभोवती फिरत आहे. तर हे दोघंही कुठे फिरतात, तर हे दोघंही लो अर्थ ऑर्बिटमध्ये काय करतायत, रिव्हॉल्व्ह होत आहेत. तर हा सुद्धा एक याचा सेकंड यूज आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकल न्यूटनचा लॉ कसा यूज केलेला आहे हे आपण अभ्यास करणार आहोत. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, पण तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं? तुम्हाला अर्थ ऑर्बिटच्या ज्या हाईट्स आहेत आणि जे सॅटेलाइट्स आहेत त्यांचे युजेस, पर्पजेस समजले का? तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.